गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 10 दिवसांच्या 10 थाळी मी शेअर करत आहे. आज आहे 5व्या नंबरची थाळी. तर आज मी मस्त चमचमीत असा नैवेद्याचा बेत केलेला आहे. तर मस्त चमचमीत आपली अशी बटाट्याची रस्सा भाजी आहे, पुरी आहे, त्यानंतर थोडंसं मी बुंदी रायता केलेला आहे आणि गोडामध्ये आहे पिस्ता आणि बदाम घालून मस्त श्रीखंड. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्याच्या 3 थाळ्या मी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही अजूनपर्यंत बघितल्या नसेल तर नक्की जाऊन बघा. चला तर आजची आपली 5व्या नंबरची थाळीला सुरुवात करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गणेश चतुर्थीची स्पेशल थाळी आहे ती मी 2-3 रेसिपीज नंतर 2-3 थाळी नंतर शेअर करणार आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आजच्या आपल्या या 5व्या नंबरच्या थाळीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण गोडाचा पदार्थ तयार करून घेऊ. तर आज मी बनवते मस्त पिस्ता, बदाम, केशर घालून श्रीखंड. त्यासाठी मी 3-4 तास दही घेतलेलं आहे आणि ते दही असं बांधून ठेवलेलं आहे. तर आपल्याला घट्ट दही पाहिजे आहे आणि हे दही मी रात्रीच तयार करून घेतलं होतं आणि हे गोड दही आहे. म्हणजे आपल्याला श्रीखंडासाठी आंबट दही अजिबात नको. फ्रेश असायला पाहिजे दही आणि गोड दही असायला पाहिजे. तर 4 तास मी हे बांधून ठेवलेलं आहे. यामधलं सगळं पाणी निघालेलं आहे आणि आता हे आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. इथे हे जे दही आहे ते 1 कप आहे. मोजून घेतलं की 1 कप होतं आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालून घ्यायची आहे किंवा तुम्हाला कितपत गोड आवडतं. जर गोड जास्त आवडत असेल थोडे जण 2 टेबलस्पून साखर जास्त घाला किंवा दही कधी कधी किती आंबट आहे किंवा कधी जास्त गोड असेल ना तर मग तुम्हाला साखर थोडं कमी घालायची गरज आहे. तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही इथे साखर घालू शकता. त्यानंतर मी 2 ते 3 टेबलस्पून दूध घेतलं, गरम केलं आणि त्यामध्ये 10-12 केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहे. गरम दुधामध्ये केशर घातलं की त्याचा रंग छान येतो आणि हाच रंग आपल्याला या श्रीखंडाला आणायचा आहे. आता आपण साखर घालून ठेवलेला आहे या दह्यामध्ये. आता हे छान मिक्स करून घेऊ. म्हणजे साखर छान वितळतपर्यंत पूर्ण विरघळतपर्यंत इथे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये जे आपण दूध तयार केलेलं होतं केशरचं ते घालून घेऊ आणि परत छान मिक्स करून घेऊ. हे असं फेटून किंवा विस्करनी छान फेटून घ्यायचं. म्हणजे काय होतं याच्यातले सगळे लम्स निघून जातात आणि आपलं जे श्रीखंड आहे ते छान स्मूथ होतं. आता हे छान आपलं स्मूथ झालेलं आहे. यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहे. तर मी आज पिस्ता आणि बदाम घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि याचे छोटे छोटे मी बारीक तुकडे करून घेतले ते यामध्ये घातले. पाव चमचा यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून आपण फ्रीजमध्ये 1 तास ठेवून देऊ. तोपर्यंत आपल्या थाळीचे पुढचे पदार्थ करू. तर सगळ्यात आधी मी वरण भाताचा कुकर लावून घेतलेला आहे आणि आता पुरीसाठी पीठ मळून घेत आहे. तर मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर 1/4 कप म्हणजेच पाव कप रवा घ्यायचा आहे आणि पाव कप इथे बेसन घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि या पुरीला छान टेस्ट यावी म्हणून मी अगदी पाव चमचा ओवा घालत आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कसुरी मेथी पण यामध्ये घालू शकता. यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ. आता हे छान मिक्स करू आणि जसं आपण पोळीला भिजवतो, चपातीसाठी कणिक भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर रवा हे पाणी शोषून घेतो आणि मग ते जे पीठ आहे हे जे आपलं कणिक आहे ते घट्ट होणार. हे बघा या पद्धतीने मी मस्त आपलं पीठ मळून घेतलेलं आहे. आता याला झाकून बाजूला ठेवू आणि आपल्या थाळीमधली भाजी तयार करून घेऊ. तर इथे मी बटाट्याची भाजी करणार आहे. तर मी वरण भाताच्या कुकर सोबतच बटाटे लावून घेतले होते, उकडून घेतले होते. आता इथे कढईमध्ये 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी घालू आणि ती फुटल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. कांद्यासोबत मी कढीपत्ता पण घातलेला आहे आणि हे सगळं घालताना मी कॅमेरा ऑफ करून घेतलेला होता आणि मला वाटलं की शूट चालूच आहे, फिल्म चालू आहे. तर सॉरी फॉर दॅट. आणि आता मी इथे कांदा आणि सगळं घालून हे छान परतवून घेत आहे. तर कांदा पण इथे सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये 1 टीस्पून आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊ आणि ही पण छान परतवून घेऊ. तर इथे आलं लसूण पण 1 मिनिट छान आपण परतवून घेतली आहे. आता यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो असा मी चिरून घेतलेला आहे.
थोडा मोठा चिरला तरीही चालेल, तो यामध्ये घालून घेऊ आणि तो पण या तेलामध्ये 1 मिनिट परतवून घेऊ. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर यामध्ये मी पाव चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता हे सगळे मसाले पण मी 30 सेकंद या तेलामध्ये छान परतवून घेतले. आता यामध्ये आपण बटाटा घालायचा आहे. तर मी इथे 2 बटाटे घेतले आहे, उकडून घेतले आहे. मीडियम साईजचा बटाटा होता आणि आता हे असे तुकडे करून यामध्ये घालायचे आहे. थोडेसे मोठेच तुकडे ठेवायचे आणि जेव्हा आपण मिक्स वगैरे करतो तेव्हा ते थोडे बारीक होणारच. आता याला छान मिक्स करून घेऊ आणि हे मसाले जळत होते म्हणून मी इथे 1 टेबलस्पून पाणी घालून घेतलं आणि याला झाकून 1-2 मिनिटं वाफ काढून घेऊ. यामध्ये मी वाफ काढायच्या आधी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली म्हणजे या भाजीला अजूनच छान चव येते. तेलामध्ये किंवा आधीच कोथिंबीर घातली तर मी थोडीशी घालून घेतली. त्यानंतर वाफ काढली. इथे 2 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालून घेऊ. हे छान एकदा मिक्स करून घेऊ. आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ॲड करायचं आहे. तर मी इथे 1 कप गरम पाणी इथे ॲड करत आहे. मला थोडीशी भाजी अशी म्हणजे रस्सा पाहिजे आहे म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलंय. तुम्हाला अशी ओलसर फक्त भाजी पाहिजे असेल, थोडी सुकी पण थोडासा त्याला रस्सा असं जर पाहिजे असेल तर थोडं पाणी कमी घातलं तरीही चालेल. आता याला मस्त उकळी येऊ देऊ. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं मस्त याला दणदणीत उकळी काढून घेते. उकळताना मी यावरती झाकण ठेवलेलं आहे. परत 1 मिनिटं उकळी काढून घेतली आणि आता आपली भाजी तयार आहे. वरून यावरती कोथिंबीर घालू आणि ही भाजी बाजूला ठेवू. आता या आपल्या नैवेद्याच्या थाळीतला एक छानसा पदार्थ जो आपल्या सगळ्या जेवणाची चव वाढवेल ते म्हणजे रायता. तर इथे आज मी बुंदी रायता करत आहे. तुम्ही कुठलीही कोशिंबीर वगैरे करू शकता. हे कॉम्बिनेशन मस्त लागतं. त्यानंतर तुम्ही काकडीची कोशिंबीर वगैरे पण इथे ॲड करू शकता. तर मी आज बुंदी रायता करत आहे, पण यामध्ये थोड्याशा भाज्या पण घालणार आहे. इथे माझ्याकडे काकडी नव्हती म्हणून मी काकडी घातलेली नाहीये. तर मी इथे अर्धा कप दही घेतलं. दही गोडच आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घातलं, 1 चमचा साखर घातली. त्यानंतर थोडा चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मी तिखट घातलेलं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडासा कांदा, थोडा टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. वरून थोडीशी बुंदी घालू आणि आपला हा बुंदी रायता प्लस व्हेजिटेबल रायता तयार आहे. आता हा रायता आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो कारण आपल्याला जर थंड लागत असेल तर. आता आपण पुऱ्या करून घेऊ. तर श्रीखंड आणि हा रायता फ्रीजमध्ये आहे. वरण भात तयार झालेला आहे. भाजी पण तयार आहे. आता फक्त पुऱ्या तळायच्या बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपलं कणिक आहे आणि आता आपण पुऱ्या करून घेऊ. जशा नॉर्मली आपण पुऱ्या करतो त्या पद्धतीनेच करून घ्यायच्या आहे. मला पुऱ्या अगदी छोट्या-छोट्या नाही आवडत. मी थोड्याशा मोठ्या करते आणि मस्त आपण ह्या तळून घेऊ. तर त्यासाठी मी असे छोटे-छोटे गोळे तयार करून घेतले आणि या पद्धतीने इतक्या साईजची अशी पुरी तयार करून घेतली. जसं मी सांगितलं की मला पुऱ्या थोड्याशा मोठ्या आवडतात म्हणून मी अशा लाटून घेतल्या. तुम्हाला छोट्या लाटायच्या असेल तरीही चालेल. आता हे आपण तळून घेऊ. तळताना गॅस जो आहे तो मीडियम ठेवायचा आहे आणि तेल आहे ते छान गरम झालं पाहिजे. मी थोडंसं तळून बघितलं. छान पटकन वरती आलं म्हणजे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण या मस्त गरम तेलामध्ये या पुऱ्या तळून घेऊ. पुऱ्या तळताना सारखं त्याला पलटवायचं नाही. एकदा एक बाजू झाली की लगेच दुसरी बाजू करून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी बाजू पण व्यवस्थित झाल्यानंतर लगेच हे काढून घ्यायचं. नाही तर आपली जी पुरी आहे ती जास्त तेलकट होऊ शकते. तर या पद्धतीनेच मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या, तळून घेतल्या आणि आपलं हे नैवेद्याचं ताट वाढून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त श्रीखंड आहे, पिस्ता आणि बदाम घालून. त्यानंतर बटाट्याची चमचमीत भाजी आहे, बुंदी रायता आहे, टम्म फुगलेल्या पुऱ्या आहे आणि या पुऱ्या बराच वेळपर्यंत अशाच असतात कारण आपण यामध्ये रवा आणि थोडंसं बेसन घातलेलं आहे. तर इथे वरण भात पण घेतलेला आहे, त्यावरती तूप आहे आणि ही मस्त नैवेद्याची थाळी आपल्या गणपती बाप्पासाठी तयार आहे. आय होप या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल, या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या गणपती बाप्पांसाठी तुम्ही काय नैवेद्य करता ते पण सांगा म्हणजे मला पण त्याची मदत होईल. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.